अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी ना आज तुम्हाला अशी वांग्याची भाजी बनवून दाखवते। हे सुके पण करता येतात आणि शेंगदाणे वाटून पण करता येतात। मी शेंगदाणे वाटून दाखवणार आहे कशी करतात बघा। आता खूप सुंदर लागते ही भाजी। वांगे कापून घ्यायचे। वांगे असे कापले त्याजवळ पाणी ठेवायचं आणि लगेच पाण्यात टाकायचे। कलर बदलत नाही, काळे पडत नाही, जसा आहे तसा कलर राहतो। हे बघा असं लगेच पाण्यात टाकते। बघा कलर बघा कसा पांढरा दिसतो। 2 मिनिटं जरी बाहेर ठेवलं ना काळे काळे पडते, मग चव जाईल ना वांग्यांची। थोडं देठ काढायचं असं असं कापायचं, पण देठ ठेवायचं, देठ मध्ये चव असते। पहिलं मी असं थोडंसं मीठ टाकलं। पहिलं मी एकदा वांगे धुतले, परत आता मीठ टाकलं, 2 पाण्याने धुतले। बघा सुंदर झाले बघा, पांढरे पांढरे। आणि आता थोडंसं मीठ टाकून परत खालीवर केले। आता कढई गरम करायची। वळीवर तेल टाकायचं, काही टाकायचं नाही, फक्त तेल टाकायचं। थोडं गरम होऊ द्यायचं। हे वांगे टाकून द्यायचे। खालीवर करायचं। कमी गॅस करायचा, त्याच्यावर झाकण ठेवायचं, तोपर्यंत आपण वाटण करायचं। आता मी वाटणला काय काय घेतलं बघा। शेंगदाणे घेतले, 1 वाटीवर शेंगदाणे, 10-12 मिरची घेतली, मीठ घेतलं, 1.5 कांडी लसूण घेतलं, जिरं, हिंग, हळद एवढं वाटण करेल आणि या भाजीत टाकेल। चला आता वाटण लगेच वाटले जातात, टाइम जात नाही। वाफ दिली बघा, वाफ दिली, वाफवली। आता त्याच्यावर मिरची टाकायची। मग शेंगदाणे असे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे गोळा उचलून टाकायचा नाही। असं पाण्यामध्ये असं वाटलेलं पाणी होतं ना, त्याच्यातच असं ते म्हणजे गाठी राहत नाही। मग
शिजायला पाणी लागतं ना. 10 मिनिटं भाजी शिजली छान. छान तयार झाली बघा. कलर पण आला. वांग्याची भाजी. हे बघा वांगे गाळ पण नाही करायचे जास्त. असे अखंड दिसले पाहिजे म्हणून कमी गॅसवर ठेवले होते ना मी आणि वाटून आणले आणि मग ती तयार झाली. एवढी छान लागते ही भाजी खायला. कशाबरोबरही खा. बाजरीची भाकर, चपाती, भात कशाबरोबर खा. एकदम सुंदर. आणि चव, वांग्यांची चव उतरते त्याच्यात. दुसरं काही टाकायचं नाही. वांग्यांबरोबर बटाटे टाकतात ना, हे टाकू नका याच्यात. वांग्याची चव कळली पाहिजे. वांग खाल्ल्यासारखंच वाटलं पाहिजे. वांग्यामुळे खूप चव असते. वांग हे सगळ्यांना आवडतं आणि ही भाजी आवडीची असते सगळ्यांची. तुम्ही पण अशी वांग्याची भाजी करा. सुकी पण करून दाखवणार आहे मी. पहिला आता तुम्हाला हे वाटलेले मसाल्याची भाजी दाखवली. शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरं, हळद, हिंग काही घ्यायचं नसतं. फक्त पाट्यावर वाटा. मिक्सर मध्ये वाटलं चव बदलते एवढंच होतं. थोडी चव बदलेल. आता तुमच्याकडे पाटाच नसल्यामुळे चव बदलली. थोडी बदलेल, जास्त नाही बदलणार. पण असं घ्या सगळं आणि करून बघा आणि टेस्ट करा. कमेंट करा आणि लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.